माननीय श्री नितीन गडकरी साहेब 2026मध्ये सामान्य माणसाने गाड्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या असा आता प्रश्न सगळ्यांना पडायला लागला. कारण की जेवढी इंजिन ऑप्शन होती त्याच्यामध्ये काही ना काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सामान्य माणसाला कार काय परवडणाऱ्यासारखी वस्तू राहिलेली नाही. आता आपण जेवढे इंजिन ऑप्शन अवेलेबल आहोत त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं आहे आणि मला कसा जास्त खर्च येऊ शकतो या नियमांमुळे हे देखील आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पहिलं ऑप्शन म्हणजे EV व्हेकल. EV व्हेकलमध्ये तुम्हाला 10 ते 12 वर्षांनी 10 ते 15 वर्षांनी तुम्ही जेव्हा EV व्हेकल विकायला जाता त्यावेळेस त्या EV व्हेकलची बॅटरी कमी झालेली असते आणि तुम्हाला ते व्हेकल स्क्रॅप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण की जी EVची बॅटरी आहे ना त्यावेळेस गाडी वॉरंटीमध्ये पण नसते आणि EVची जी बॅटरी ती त्या गाडीपेक्षा जास्त कॉस्ट करणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त ती गाडी स्क्रॅप करावं लागणार आहे. एवढंच एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. आणि डिझेल गाड्यांचं जर बोलायचं झालं तर BS6 पासून डिझेल गाड्यांमध्ये तुम्हाला युरिया त्याच्यानंतर DPF फिल्टर हे 2 गोष्टी आलेल्या आहेत. आणि DPF फिल्टरचा खर्च 1.5 ते 2 लाख रुपये आहे. आता गाडी वॉरंटीमध्ये जर असेल आणि DPF फिल्टर चॉक झालं बंद झालं तर तुम्हाला कंपनी ते रिप्लेस करून देईल. आणि त्याच्यावरती आपण एक पर्टिक्युलर व्हिडिओ पण बनवलेला आहे. चांगला प्रतिसाद भेटला त्या व्हिडिओवरती. 2026मध्ये डिझेल गाड्या घेऊ नका. त्याचं हेच कारण आहे की डिझेल गाड्यांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. ज्यांची रनिंग आठवड्यातून एकदा हायवेवरती आहे म्हणजे जे लॉंग रन करतात गाडी टेम्परेचर गेन करते आणि त्याच्यानंतर जे DPF फिल्टर आहे त्यामधील सर्व जे कार्बन डिपॉझिट आहे ते बाहेर निघून जाते. पण जे सिटीमध्ये डिझेल गाड्या घेतात त्यांच्यासोबत बरेचसे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागत आहे. आणि राहिलं पेट्रोल ऑप्शन. तर पेट्रोल ऑप्शनमध्ये तुम्हाला नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन किंवा टर्बो पेट्रोल इंजिन जरी असेल ते तर देतच नाही ॲव्हरेज. म्हणजे नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहेत ते पण ॲव्हरेज देत नाहीत. ही पेट्रोलची पहिल्यापासून एक कमी राहिली आहे. पेट्रोल इंजिन तुम्हाला कमीच ॲव्हरेज देणार आहे. आणि आणखीन एक ऑप्शन जो राहिलेला आहे तो म्हणजे पेट्रोल प्लस CNG जो सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आहे आणि सगळ्यात जास्त गाड्या त्याच विकतात टॅक्सीमध्ये पण आणि घरगुती यूजमध्ये पण. पण त्यामागे पण बरेचसे तोटे आहेत. पेट्रोल आपलं लिक्विड फ्यूल आहे आणि CNG हे ड्राय फ्यूल आहे. ड्राय फ्यूल कंटिन्युअसली इंजिनमध्ये जात राहिल्याने इंजिनचे बरेचसे पार्ट खराब होऊ शकतात. आणि जे ड्रायव्हर बांधव आहेत त्यांना ही गोष्ट 100% माहीत असणार आहे की गाडी आठवड्यातून किंवा महिन्यातून 2दा तुम्ही पेट्रोलवरती चालवली पाहिजे 5 ते 10 किलोमीटर. म्हणजे तुमच्या इंजिनमध्ये जे ल्युब्रिकेशन आहे जे लिक्विडमुळेच होतं फक्त ते काय गॅसने होऊ शकत नाही. तर ते होतं आणि त्यामुळे इंजिनची लाईफ चांगली राहते. आणि आणखीन एक CNGचा ड्रॉबॅक म्हणजे CNGची लाईन भली मोठी असते. आता या CNGच्या लाईनमध्ये कोण उभे राहणार. आणि सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक फॅमिलीसाठी जर तुम्ही CNG कार बघत असाल तर तुम्हाला गाडीमधून खाली उतरावं लागतं. आता बरेचशा जणांना वाटणार आहे की काय खाली उतरलं तर काय होणार आहे. पण जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत ते गाडीतून उतरायला थोडंसं त्यांना अवघड जातं. आणि आपण पण एक लॉंग ट्रिपला चाललो आहे नाही गाडीमध्ये CNG भरायचं आणि तीनदा आपल्याला खाली उतरावं लागतं ते काही बरोबर नाही असं म्हणजे मला तरी पर्सनली वाटतं. त्यामुळे हा इंजिन ऑप्शन देखील परफेक्ट नाही आहे. तर यामधून एकच बोध आपल्याला घ्यायचं आहे की जे डिझेल इंजिन आहेत ते कमर्शियल जे व्हेकल आहेत सपोज JCB झालं त्याच्यानंतर पॉकलँड झालं ट्रॅक्टर झालं जे हेवी यूजसाठी होतात त्यामध्ये देखील डिझेल इंजिन आहे. पण ते जे इंजिन आहे ते आज पण BS4 किंवा BS6 मध्ये तर आलेलं नाही. BS4 वरच ते सर्व चालू आहेत. त्याच्यामध्ये कॅटलिटिक कन्व्हर्टर वगैरे काही तुम्हाला जास्त बघायला भेटत नाही. ट्रक वगैरे मध्ये आलंय पण इकडे ह्या व्हेकलमध्ये बघायला भेटत नाही. मग तुम्हाला जे आपले 4 व्हीलर आहेत त्यांनीच काय केलं असा विषय पण येतोय. तर आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा पेट्रोलमध्ये आपल्याला सांगायचा राहिला तो म्हणजे E20 फ्यूल. आता माझा एक सरळ साधा सोपा प्रश्न आहे सगळ्यांना की E10 फ्यूल आलं होतं त्यावेळेस आपण थोडे 1-2 महिने त्याच्याबद्दल बोललो नंतर सर्वांनी सोडून दिलं कारण की कोणाच्या लक्षातच राहिलं. त्याच्यानंतर आता ह्या वर्षी E20 फ्यूल आले त्याच्यावरती आपलं जेव्हा चॅनल सुरू झालं होतं तेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता. त्याचा असा विषय की 2020च्या आधी BS4 गाड्या येत होत्या 2020च्या आधी. त्याच्यानंतर BS6 गाड्या
यायला चालू झाले. तर मग आता विषय असा आहे की तुम्ही अचानकपणे इथेनॉलची क्वांटिटी फ्यूलमध्ये वाढवू शकत नाहीत. आणि तुम्ही ठीक आहे वाढवली, ती जनता त्याच्यावरती काय ॲग्री करत नाही आहे. आणि जे लोकांना जास्त याचं नॉलेज नाही इथेनॉल वगैरे काय असतं काय, ते आपलं नॉर्मली रोज पेट्रोल पंपावरती जाऊन पेट्रोल टाकतात गाडीमध्ये आणि एक गाड्या प्रॉब्लेम द्यायला लागल्यात. मी पण एक व्हिडिओ टाकला होता, ज्या BS4 गाड्या आहेत ना, प्रॉब्लेम 100% आता कार्पोरेटरच्या गाड्या प्रॉब्लेम द्यायला लागलेल्या आहेत E20 फ्यूलमुळे. एक टिपका किंवा थोडं जरी पाणी वॉशिंग करताना गाडीच्या टँकमध्ये गेलं तरी त्या इथेनॉलचं पाणी होते आणि गाडी पूर्णपणे बंद होऊन जाते. म्हणजे ज्या गरीब लोकांनी किंवा सामान्य माणूस, जो मिडल क्लास माणूस आहे, त्यांनी 2020च्या आधी BS4 गाड्या घेतल्या असतील आणि तुम्ही अचानकपणे E10 आणलं आणि त्याच्यानंतर आता E20 आणलं आणि E27 आणायची तयारीत तुम्ही आहात, तर ज्या BS4 गाड्या आहेत 2020च्या आधीच्या, त्या गाड्यात चालत नाही. ठीक आहे, चालत नाहीच आहेत त्या. बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम आला आहे आणि ज्यांना प्रॉब्लेम आला आहे ना, त्यांनी 100% कमेंट बॉक्समध्ये तुम्ही 100% कमेंट करा. म्हणजे आम्हाला पण समजेल किती जणांना प्रॉब्लेम येतोय ॲक्च्युलीमध्ये. आणि जे ग्रामीण भागात लोक राहतात, आता मी पण गावातच राहतो, तर ज्या म्हणजे जुन्या लोक गाड्या 100% वापरतात. असं नाही की ती गाडी सोडून दिली किंवा वापरत नाही, आता असं होत नाही शक्यतो. जास्त ग्रामीण भागात गाड्या लोक सोल्ड आउट करत नाहीत. आणि एक मुद्दा महत्त्वाचा की तुम्ही BS4 गाड्या आता जास्त प्रदूषण करतायत. सगळ्यांना हे वाटले, पण E20 पेट्रोलमुळे BS4 गाड्या जास्त प्रदूषण करतायत. कारण की इथेनॉल आहे ते पूर्णपणे बर्न होत नाही पेट्रोलसोबत BS4 गाड्यांमध्ये, कारण की त्या गाड्या त्याच्यासाठी बनलेल्याच नाही. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे आता नितीन गडकरी साहेबांना, तुम्ही कशामुळे म्हणजे E20 फ्यूल आणलं तरी कशामुळे? त्याचा बरं ठीक आहे, तुम्ही आणलं E20 फ्यूल आणलं, आता तुम्ही एवढा मोठा निर्णय घेऊ शकता, तर फक्त एक निर्णय घ्या की ज्या गाड्यांमध्ये E0 म्हणजे प्युअर पेट्रोल ज्या गाड्या अलाउ करतात, म्हणजे त्यांना जे मॅन्डेटरी आहे, E0चा एक पंप बसवा, म्हणजे एक नॉझल बसवा त्या पंपावरती, E10चं एक बसवा आणि E20चं एक बसवा ना. अशी 3 नॉझल जर झाली तर मग सामान्य माणसाला प्रॉब्लेम यायचा प्रश्नच राहणार नाही. जो तो ज्याच्या पद्धतीने पेट्रोल टाकेल. आणि तुम्ही जे E20 पेट्रोल आहे त्याची किंमत कमी करा ना, त्याची किंमत पण कमी झाली नाही, थोडीफार किंमत कमी झाली, मध्ये परत वाढली ती. म्हणजे मुद्दाच नाही राहिला आहे काही. 2026 सामान्य माणूस गाडी जर घ्यायची असेल तर तो 100 वेळेस विचार करतो कोणतं इंजिन ऑप्शन घेऊ. माझे पण बरेचसे मित्र आहेत, त्यांच्यासोबत पण ही गोष्ट झाली आहे. नेमकं कोणती गाडी घेऊ हेच कोणाला समजत नाही. तुम्ही पण हा प्रॉब्लेम 100% फेस करत असाल. आता ज्यांच्याकडे जास्त पैसे किंवा जे थोडे धनाढ्य व्यक्ती आहेत त्यांना काय जास्त विचार करायची गरज पडत नाही, कारण की जर गाडीचा काही एखादा पार्ट खराब झाला तर ते 2 मिनिटात चेंज करून आणतात. पण जे सामान्य माणूस आहे, सामान्य माणसासाठीच हा व्हिडिओ होता. आणि सामान्य माणसाने करायचं तर करायचं काय, 100% यावरती विचार झाला पाहिजे. आणि तुम्ही कमेंटमध्ये 100% आणखीन काही उपाय असतील तर याच्यावरती सुचवा. म्हणजे CNG प्लस पेट्रोलचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला, फक्त पेट्रोल गाडी असेल तर तिचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं, आणि डिझेल गाडीचा तर प्रॉब्लेम सांगितला आहे. सरकार जाणून बुजून डिझेल गाड्यांवरती निर्बंध लावते जेणेकरून या गाड्या कोणी जास्त घेऊ नये. पण मग हेवी व्हेकलमध्ये ते हे काय शक्य होणारच नाही, कारण की हेवी व्हेकल डिझेल शिवाय चालू शकत नाही, कारण की डिझेल फ्यूल जास्त एनर्जी प्रोड्यूस करतं. जे पण कोणी मेकॅनिकलवाले असतील त्यांना 100% माहिती की पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त एनर्जी प्रोड्यूस करतं. आणि आणखीन एक गोष्ट, जी EV व्हेकल आहेत, जे मध्ये आपण ओलाचा स्कॅम बघितला. आता ओला कंपनी आली, त्यांनी सगळं चायनामधून आणलं. ते आता या भारतात सगळ्या लोकांना माहिती की जे पण असं इलेक्ट्रॉनिक्स वगैरे काही येतं ते सगळे चायनामधूनच येते. त्याच्यामुळे ओलाची काही सर्व्हिस बरोबर नाही आहे. आता ज्यांच्याकडे ओला आहे, ज्यांना प्रॉब्लेम आले, त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नक्की सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आले. आणि तुम्हाला माझ्यासोबत व्हिडिओ जर बनवायचा असेल ना, तुमच्या गाडीत काय प्रॉब्लेम आले त्याच्यावरती पण बोलू आपण, तसं पण काही विषय नाही. कंपनी आता ठीक आहे, किती कस्टमरने फीडबॅक दिले, पर भांडणं वगैरे सर्व झालेले ऑनलाईन, त्याच्याबद्दल तर काय वाद नाही. आपल्या व्हिडिओनी जास्त काही फरक पडणार नाही ओलावाल्यांना, कारण की त्यांनी आता म्हशीचं कातडं अंगावरती घेतलं, त्यांना फरक पडत नाही आता अजिबात.
ठीक आहे, चालायचंच त्यांचं ओलांचं. पण मला सर्व म्हणत होते फीचर आहे ई व्ही व्हेकल. ई व्ही व्हेकलमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत. माझ्याकडे एक गाडी होती म्हणजे आजूबाजूला, ती गाडी बंद पडली होती. त्या गाडीची कंपनी होती टाटा आणि गाडी होती कर्व ई व्ही. नवीच गाडी होती, 1-2 आठवडे झाले होते गाडीला घेऊन. गाडी आणली, गाडी पार्क लावली. थोड्या वेळानंतर आल्यानंतर गाडी चालू करायला ज्यावेळेस गेले तर गाडीमध्ये क्रिटिकल सिस्टीम फॉल्ट या नावाने स्क्रीनवरती एक लाईन येत होती. बस गाडीचं हँडब्रेक पण निघत नव्हतं आणि गाडी चालू होत नव्हती. टाटाच्या सर्व्हिसिंगवाल्यांना फोन लावला आणि बॅटरीचं टर्मिनल काढा, परत बसवा, हे करा ते करा, काहीच फरक झाला नाही. आणि टाटाचे जे टो व्हेकल आहे ते जेव्हा बोलवलं तर दुसऱ्या दिवशी गाडी, ह्या दिवशी आज बंद पडली 12 वाजता, तर ते आलं दुसऱ्या दिवशी. तर ठीक आहे, हे होते असे सर्व प्रॉब्लेम. आणि ई व्हीमध्ये सर्वात आणखीन एक मोठा प्रॉब्लेम आहे, ई व्हीवरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता, विषय थोडा वाढला आपला, की सामान्य माणसाने 2026मध्ये गाड्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा मला की सामान्य माणसाने गाड्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या. आणि जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला 100% आवाज उठावा लागणार आहे. कारण की जे E20 पेट्रोल आहे हे प्रत्येक गाडीला डॅमेज करते. आणि त्यांनी आज जरी तुमची गाडी डॅमेज झाली नाही तर 100% येणाऱ्या 1-2 काळात त्यांनी तुमची गाडी डॅमेज होणार आहे. आणि जर E27 जर पेट्रोल आणलं तर BS4 गाड्यांचा डायरेक्ट खात्मा होणार आहे, गाड्या बंद पडणार आहेत. आणि आपण किती पण काही जर केलं ना तर याचा सगळा रेव्हेन्यू जो आहे ना सरकारला जाणार आहे. तुमची गाडी खराब झाली, तुम्ही जे पार्ट विकत आणले त्याच्या मागं पण टॅक्स आहे. तुम्ही जे लेबर फी दिली शोरूममध्ये त्याच्या मागं पण टॅक्स आहे. म्हणजे इव्हेंच्युअली सगळं ते त्यांनाच जातो आहे टॅक्स. ते तुम्हाला समजलंच असेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आवडला असेल तर 100% या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आहे ना 100% सबस्क्राईब करा. आपण न भिता आणि न डगमगता तुम्हाला 100% सर्व गोष्टी प्रामाणिकपणे मराठीत सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवीन असे 100% व्हिडिओ येणार, बेधडक, विषय नाही आणि चर्चा पण नाही. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही कमेंटमध्ये 100% सांगा तुमच्यासोबत काय काय प्रॉब्लेम झालेत. ई व्हीवाले पण सांगा, पेट्रोलवाले पण सांगा, आणि ज्यांच्याकडे पेट्रोल पण CNG ते पण सांगा. आणि हायब्रिडबद्दल तर काय आपण जास्त बोललेलं नाही. हायब्रिड टेक्नॉलॉजी चांगली, मला पण त्या गाड्या आवडतात. त्याच्यावरती आपण एक डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओ एका दिवशी बनवू. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र.